बातम्यांचा वेगवान आढावा गाव तिथे साम टीव्ही या विशेष बुलेटिनमधून सुरुवातीलाच बातमी आहे मान्सून संदर्भातली। मान्सून केरळमध्ये अखेर दाखल झालाय। भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे। केरळमधील आगमनानंतर आता मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू आहे। पुढील 48 ते 72 तासांमध्ये मान्सून तळ कोकणात धडकण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह मान्सून पूर्व पावसाचं दमदार आगमन झालेलं आहे। सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे। मुसळधार पाऊस या ठिकाणी झालाय आणि या जोरदार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळाला। नाशिकच्या मनमाडमधील कळवण तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय आणि गारपीट देखील झाली आहे। यामुळे शेतात पाणी साचलं आणि गावठी आंबे या ठिकाणी गळून पडलेत। त्यामुळे माळरानावर आंब्याचा सडा पडल्याचं पाहायला मिळालंय। काही घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, पत्र उडून गेली आहेत। शेतकऱ्यांनी तातडीने पंचनाम्याची मागणी केली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये सध्या केवळ 15% इतकाच पाणी साठा शिल्लक आहे। हा साठा फक्त 45 दिवसच पुरणार आहे। बीएमसीने मुंबईमध्ये 10% पाणी कपात लागू केली आहे। टँकर केंद्रावर देखरेख वाढवली आहे आणि नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे। तर इकडे पुण्यात दिवसाआड पाणी पुरवठा विभागाने प्रस्ताव दिलेला आहे। यंदा पाऊस कमी पडणार आहे आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आयुक्तांकडे हा प्रस्ताव देण्यात आला आहे। यावर पुणे महानगरपालिका काय निर्णय घेणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे। रायगडच्या निजामपूरमध्ये ग्रामस्थांना शुद्धीकरणाशिवाय थेट काळ नदीचं दूषित पाणी पुरवलं जात आहे। नळातून येणाऱ्या पाण्यामध्ये माती आणि जिवंत जंतू आढळल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे। या दूषित पाण्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली। नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि धडगाव दुर्गम पाड्यांमध्ये पाण्यासाठी महिलांना 4 ते 5 किलोमीटर पायपीट करावी लागते। डोक्यावर हंडे वाहिल्यामुळे महिलांना गर्भाशयाचे गंभीर आजार होत आहेत। प्रशासनाने 800 पाड्यांसाठी पाणी योजनेचा दावा केलेला आहे आणि लवकरच गावकऱ्यांची पाण्यासाठीची ही जीवघेणी वणवण थांबणार आहे। मिठी नदीतील गाळ काढण्याच्या संथ कामावर शिंदे सेनेचे आमदार दिलीप लांडे आक्रमक झाले। मे महिना संपून गेला तरी देखील केवळ 75% गाळ काढण्यात आलाय। पालिका अभियंत्यांच्या दिरंगाईमुळे संतापलेल्या लांडे यांनी कंत्राटदाराला ताकीद दिली। उद्यापर्यंत मशीन नदीपात्रामध्ये न उतरवल्यास कंत्राटदाराला थेट नदीमध्ये फेकू अशी उघड धमकी त्यांनी दिली। शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीने अज्ञातांनी 350 किलो संशयित खवा कॅनॉल रस्त्याकडे फेकून दिलाय। आपण पाहतोय 14 बॅगांमध्ये असलेल्या या खव्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली। स्थानिक नागरिकांनी या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद बनावट हत्या प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकांसह 4 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। मृत म्हटलेली मुलगी जिवंत आढळल्याने चुकीचा तपास भोवलाय। तर हलगर्जीपणामुळे संशयित वडील आणि भावाला अटक करणाऱ्या या पोलिसांवर कारवाई झाली। बातमी गडचिरोलीमधून। गडचिरोलीच्या चामोर्शीतील प्रस्तावित MIDC रद्द करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। सुपीक जमीन संपादनाला विरोध करत आंदोलकांनी बैलगाड्या आणि ट्रॅक्टरसह या ठिकाणी ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळालं। बुलढाण्यातल्या
मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीतील जाचं कठीण विरोधात आंदोलन छेडलंय। आमची किडनी घ्या, आपण सरसकट कर्जमाफी करा असं प्रतिज्ञापत्र शेतकऱ्यांनी स्टॅम्प पेपरवर करून सरकारला पाठवलंय। सततच्या अटींमुळे शेतकरी वंचित राहत असल्याचा आरोप देखील या शेतकऱ्यांनी केलाय। मुंबईतील गोरेगाव पश्चिम या ठिकाणी ठाकरे सेनेनं वाढत्या महागाई विरोधात जोरदार आंदोलन केलंय। आक्रमक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर चूल पेटवली आहे आणि सरकारचा निषेध केला। या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या। वाढत्या महागाई विरोधात ठाकरे सेना मुंबईत रस्त्यावर उतरली। विलेपार्ले रेल्वे स्थानकाबाहेर आमदार हरून खान यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी महागाई त्वरित कमी करण्याची मागणी केली। बारामतीमधून बारामतीतील 3 हत्ती चौकात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने महागाई विरोधात जोरदार आंदोलन केलं। युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात इंधन दरवाढ आणि कांद्याच्या हमी भावावरून कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी रस्त्यावर चूल पेटवून सरकारचा तीव्र निषेध केला। डोंबिवलीतील मिलापनगर तलावात हजारो मासे मृतावस्थेमध्ये आढळले आहेत। त्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली आहे। वाढता उष्मा, कचरा आणि गाळामुळे ऑक्सिजन कमी झाल्याचा अंदाज आहे। पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर तलावांच्या दुरावस्थेबाबत पालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होते। बातमी नांदेडमधून नांदेडमधल्या कंधार तहसील कार्यालयासमोर हॉटेल चिंतामणीची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली आहे। 3 महिन्यांमध्येच वाढलेल्या व्यवसायामुळे हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। चालक संतोष राठोड यांनी पोलिसात तक्रार करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। बातमी बुलढाण्यातून बुलढाणा तालुक्यातील भालोदा या ठिकाणी वनजमिनीतून 56 ब्रास मुरुमाचं अवैध उत्खनन केल्याप्रकरणी वन विभागाने 3घांना अटक केली आहे। या कारवाईत जेसीबी ट्रॅक्टरसह 19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गावातील सिमेंट रस्त्यासाठी हे उत्खनन झाल्याचं तपासात उघड झालंय। किल्ले रायगडावर 5 आणि 6 जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त येणार आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली दुर्गवीर मावळ्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने उंच कड्यांवरील धोकादायक दरडी यशस्वीपणे हटवल्या। त्यामुळे शिवभक्तांचा मार्ग आता सुरक्षित झाला आहे। आकांक्षा चतुर्वेदी या नीट विद्यार्थिनीने नागपुरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। परीक्षा रद्द झाल्याने नैराश्यात गेलेल्या आकांक्षाची सुसाईड नोट आता समोर आली आहे। तुमची मुलगी डॉक्टर बनेल असा विश्वास होता, पण पुन्हा परीक्षा देण्याची हिंमत नाही असं तिनं या चिठ्ठीमध्ये नमूद केलं। बातमी कोल्हापूरमधून कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पात्रात बुडून मानस कांबळे या 6 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला। शिंगणापूर बंधाऱ्याजवळ ही घटना घडली आहे। मानस आपल्या वडिलांसोबत नदीवर अंघोळीसाठी गेला होता, मात्र वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यामध्ये वाहून गेला। आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी सुमारे 3 तासांनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढला। बातमी अमरावतीमधून अमरावतीच्या जय सियाराम नगरमध्ये बहिणीच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। प्रज्वल खरे असं मृत तरुणाचं नाव आहे। आरोपींनी बहिणीचे AI मार्फत अश्लील व्हिडिओज बनवले होते। पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून 5 जण फरार आहेत।
तर बीडच्या रंजेगावमध्ये जुगार अड्ड्याला विरोध केल्याने एका महिलेला बेल्टने गुप्तांगावर अमानुष मारहाण केली आहे। हल्लेखोरांनी तिच्या 2 लहान मुलांना देखील उचलून फेकलंय। गंभीर जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोपी अद्याप फरार आहे। बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ घाटात चांगोबा वळणावर स्मार्ट सिटी बस आणि कर्नाटकच्या लक्झरी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे। धडकेनंतर स्मार्ट सिटी बस बाभळीच्या झाडात अडकल्याने 50 फूट खोल दरीमध्ये कोसळण्यापासून वाचली। पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढली आहे आणि वाहतूक सुरळीत केली आहे। या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही। बातमी इंदापूरमधून। इंदापूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे। प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूचा साठा जप्त करण्यात आलाय। हॉटेलवर छापा टाकत सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। दरम्यान 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल आहे। बीडच्या परळीमध्ये पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढत दबंग कारवाई केली आहे। जुन्या वादातून एका तरुणावर खुनी हल्ला करत दहशत माजवणाऱ्या 2 आरोपींना बेड्या ठोकल्यात। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। मात्र पोलिसांनी थेट घटनास्थळीच गुंडांचा माज उतरवला। बातमी धुळ्यातून। धुळ्यात ज्वारीचं बिल मंजूर करण्यासाठी 5,000ची लाच घेताना पुरवठा निरीक्षकाला एसीबीने रंगेहात पकडलंय। मनीष बागुल असं व्यवस्थापकाचं नाव आहे। तर अंचाडे येथील तक्रारदार शेतकऱ्यांनी या प्रकरणी तक्रार केली होती। शासकीय गोदामात सापळा रचून ही कारवाई केली आहे आणि पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला।